नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, हा मोती वर्क साडीवरचा ब्लाऊज आहे। तर याला सुंदर असे छान छान मोती आहेत। तर हेच मोती तर पूर्णपणे गळ्याला आलेले नाही, तर काही मोती इथून गळा कट करते वेळेस ते कट केलेल्या कपड्यामध्ये निघून गेलेले आहेत। तर फक्त इथं आणि इथंच मोती राहिलेले आहेत। तर आपल्याला हेच मोती इथं आता या गळ्याच्या कडेने चिटकवून घ्यायचं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने, कारण की इथं जर मी ही लेस लावली असती तर ही मोती निघून गेले असते। तर इथं मी या मोत्यापासूनच छान अशी इथं डिझाइन तयार करणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं या मोत्यापासून कशी डिझाइन करायची आहे ते दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, इथं खालच्या साईडला मी एक वही ठेवणार आहे आणि त्याच्यावरती इथं आता मोती आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे। तर कशा पद्धतीने मोती चिटकवायचे आहेत बघा, या ग्लूच्या साहाय्याने मी हे मोत्याची डिझाइन इथं तयार करणार आहे। तर आता डिझाइन आपल्याला जागी जागी करायची आहे। तर इथे एक ठिकाणी मी डिझाइन करणार आहे बघा।
तर बघा इथं मोत्यापासून सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर आता उरलेले जे थोडे मोती होते तर इथं मी एक एक मोती लावून घेणार आहे। तर बघा मोती टाकून न देता त्याचा मी असा इथं उपयोग केलेला आहे। तर या ठिकाणी जर मी लेस गोल्डनची लावली असती तर ती वेगळी दिसली असती। तर हा मोती वर्क साडीवरचा ब्लाऊज आहे तर त्याची मी इतकी सुंदर डिझाईन केलेली आहे। तर ताईंनो तुमच्याकडे जर मोती वर्क साडीवरचा ब्लाऊज असेल तर त्याच्यावर तुम्हीही कुठलीही डिझाईन करा आणि त्याच्यावर या पद्धतीने मोती चिटकावून अशी डिझाईन तयार करायची आहे। आणि ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मोत्यापासून मी तर किती छान डिझाईन तयार केलेली आहे। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा।